नमस्कार शेतकरी मित्रांनो, सीमा डेअरी फार्म चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की कमी खर्चामध्ये आपण गोठा कसा उभारावा, जेणेकरून ज्यांच्याकडे कमी प्रमाणात भांडवल आहे किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती हालाकीची किंवा बेताची म्हणता येईल की त्यांना आपण असं म्हणू शकतो की जास्त जनावरे घेण्यासाठी तेवढं पाठबळ नसेल, तर त्यांनी काय करायचं की आपल्याला होईल तेवढं घरच्या कालवडी किंवा पारड्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे। तरच आपला गोठा एक वेगळं वळण घेऊ शकतो। कारण आपल्याला आपण बघू शकतो की लाख दीड लाखाची गाय किंवा म्हशी घेणं साधारण शेतकऱ्याला कुठंतरी खिशाला न परवडणार आहे। त्यामुळं आपण नेमकं करायचं काय की आपल्याला एक छोट्या लेवलपासून एक मोठ्या लेवलपर्यंत आपला गोठा कसा नेता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे। आता त्याकडं आपण कसं पुढे चालत राहणार की सुरुवातीला जेव्हा आपल्याला अडचणी येतील की आपल्याला गोठा बांधायच्या अडचणी येऊ शकतील, जनावर खरेदी करण्याच्या अडचणी येऊ शकतील किंवा आणखी काही अडचणी येऊ शकतील, चाऱ्याच्या अडचणी येऊ शकतील, आपल्याला गोठ्यावर लागणाऱ्या साधनसामग्रीसाठी अडचणी येऊ शकतील, तर आपल्याला कमी खर्चामध्ये या सर्व गोष्टी गोठ्यावरती आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला यासाठी वेळ द्यावा लागेल। कारण आपल्याकडे भांडवल नसेल किंवा पैसा नसेल तर छोट्या लेवलपासून सुरुवात करा। जसं की मी बघतो की आमच्या गोठ्यावरती जवळपास 25 वर्ष कटरची सुविधा नव्हती, कारण ते आपण भागून घेतलं कारण आपल्याकडे तेवढं भांडवल नव्हतं। त्यामुळं आपण या गोष्टीला थोडं टाळलं आहे, कारण या गोष्टी होऊ शकतात। आपण आता कुठंतरी कटरची सुविधा जेव्हा आपलं कुठंतरी एक यामधून स्टेबल उत्पन्न तयार होतं तेव्हा आपण आपल्या गोठ्यातील वेगवेगळ्या गोष्टींवरती खर्च करू शकतो। पण ज्यांची खरंच परिस्थिती कमजोर आहे त्यांनी या गोष्टींकडे थोडं टाळाटाळ केलं पाहिजे की गोठा सुरुवातीला मोठा न बांधता गोठ्यावरती 2-3 लाख किंवा 4-5 लाख खर्च न करता आपण होईल तेवढं एका पत्र्याच्या शेडमध्ये किंवा बाहेरसुद्धा आपण 1-2 वर्ष 3 वर्ष आपण गोठा सांभाळू शकतो। कारण गोठ्याशिवाय आपलं म्हशी दूध देऊ शकतात, कारण म्हशीशिवाय आपला गोठा चालणार नाही। त्यासाठी गोठा महत्त्वाचा नाही आहे तर आपली जनावरं महत्त्वाची आहेत, कारण जनावरच आपल्याला एक प्रकारचं स्टेबल उत्पन्न देणार, गोठा आपल्याला काहीही देणार नाही आहे। त्यावरती आपला एक खर्च होणार आहे, तो आपल्याला कुठंतरी निघण्यासाठी आपल्याला कुठंतरी उत्पन्न आपलं चांगलं पाहिजे। तर एवढंच सांगणं आहे की गोठ्यावरती सुरुवातीला खर्च करू नका, कारण आपला खर्च हा गोठ्यातील कालवडी किंवा पारड्यांवरती करून आपला गोठा समृद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। शेतकरी मित्रांनी आपण बघू शकतो की सध्याच्या घडीला चांगली म्हैस घ्यायची म्हटलं 10 लिटरची तर आपल्याला जवळपास लाखभराच्या वरती खिशामध्ये पैसे पाहिजे, तरच आपल्याला चांगल्या प्रकारच्या ब्रीडच्या म्हशी गोठ्यावरती भेटू शकतात। परंतु आपल्याला घरचंच ब्रीड तयार करायचं असेल तर आपल्या एका चांगल्या म्हशीपासून एक आपण चांगले सीमन लावून आपण एक चांगल्या प्रकारचं ब्रीड गोठ्यामध्ये तयार करू शकतो। पण हे शेतकरी मित्र कुठेतरी ब्रीडिंगसाठी पुढाकार घेत नाहीत, कारण त्यासाठी वेळ लागतो। वेळ हा कोणत्याही गोष्टीसाठी लागतो, त्यासाठी आपण ब्रीडिंगकडे वळणं काळाची गरज आहे। कारण ब्रीड असं आहे की आपली 10 लिटरची म्हैस येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये तिची जी होणारी पारडी आहे ती जवळपास 12 लिटर 14 लिटरपर्यंत जाऊ शकते। ही कॅपॅसिटी ब्रीडिंगमध्ये आहे, तर ब्रीडिंगकडं लक्ष देणं तरुणांनी काळाची गरज आहे। कारण ब्रीडिंगशिवाय गोठा आपला शक्यच नाही आहे। कारण सध्याच्या युगामध्ये आपला होणारा दैनंदिन खर्च गोठ्यावरती खुराकाचा असो चाऱ्याचा असो हा जास्त प्रमाणात होत आहे आणि उत्पन्न हे कमी प्रमाणात होते। तर या गोष्टींचा आपल्याला कुठंतरी ताळमेळ लागण्यासाठी ब्रीडिंगवरती काम करणं काळाची गरज आहे। कारण ब्रीड आपल्याला गोठ्यामध्ये गोठा सक्षम करण्याकडं आपल्याला घेऊन जाऊ शकतो। तर ब्रीडिंगवरती काम करा, कारण शेडवरती खर्च करू नका, ब्रीडवरती काम करा। हळूहळू आपला गोठा मोठा होईल, 1-2 वर्ष यासाठी वाट बघा। आणि चाऱ्याचं प्रश्न असेल तर सुरुवातीला चाऱ्यावरती जास्त प्रमाणात आपल्याकडे शेती कमी असेल तर याकडं लक्ष थोडं कमी प्रमाणात दिलं तरी चालतं। जेव्हा आपला गोठा स्टेबल होईल तेव्हा आपण चांगल्या वैरणीकडे वळू शकतो। जेव्हा ब्रीड आपल्या गोठ्यात तयार होईल तेव्हा आपण एक चांगल्या प्रकारे गोठ्याला उभारी देण्याचे काम आपण शेतकरी मित्रांनी किंवा दूध व्यवसायिकांनी केलं पाहिजे। कारण गोठा हा एका दिवसात सक्सेस होऊ शकत नाही, तर कमी खर्चामध्ये आणि कमी भांडवलामध्ये गोठा सक्सेस करायचा असेल तर काही गोष्टींकडे टाळाटाळ केलीच पाहिजे। असं नाही आहे की सध्याला आपण मिल्किंग मशीन घेऊ 40-50 हजाराची, गोठ्याला करू 1-1.5 लाख खर्च, आणखी काही गोष्टींना खर्च करू,
पण हे कुठंतरी मग आपल्याला आपल्या जीवावरती येऊ शकतं, कारण अति खर्च हा आपल्या व्यवसायाला नष्ट करू शकतो. त्यासाठी सुरुवातीला अति खर्च करू नये गोठ्यामध्ये आणि कमी खर्चामध्ये सुरुवात करणं कधीही चांगलं. एक स्टेबल आपला जेव्हा गोठा सुरुवात होईल तेव्हा आपण गोठ्यावरती खर्च करायला सुरुवात केली पाहिजे, की वेगवेगळ्या म्हशी खरेदी करा, चांगल्या ब्रीडच्या गाई खरेदी करा, याकडं लक्ष दिलं पाहिजे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला होईल तेवढं सबस्क्राईब करा. धन्यवाद.